ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। पूर्णाजीने अखेर आता सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केल्यानंतर ती सायलीच्या आणि अर्जुनच्या आयुष्याच्या बाबत खूप मोठा निर्णय घेणार असते। परंतु पूर्णाजीने हा निर्णय का आणि कशासाठी घेतला व तो निर्णय आहे तरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पूर्णाजीला आता स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते व सायलीची किंमत ही समजलेली असते। ती विचार करते की आतापर्यंत आपण सायलीवरती एवढे आळ घेतले, आरोप ढकलले, परंतु सायली एकदाही आपल्याशी वाईट वागली नाही। आपण एवढा तिला त्रास देऊन सुद्धा सायलीने कधीच स्वतःचा चांगुलपणा सोडला नाही। जेव्हापासून सायली सुभेदारांच्या घरी सून म्हणून आलेली असते तेव्हापासून पुन्हा पाहिलेलं असतं की प्रत्येक वेळेस आता सायलीने घरातील सर्व माणसांची काळजी घेतलेली असते आणि सुभेदारांना अख्ख्या परिवाराला एकत्र कुटुंबात बांधून ठेवलेलं असतं। घरातल्या खूप साऱ्या माणसांकडून आता सायलीच्या बाबतीत ज्या काही चुका झालेल्या असतात तिला समजून घेण्यात, तिचा स्वभाव समजण्यामध्ये व सायलीला जेवढा काही त्रास झालेला असतो तो त्रास सायलीने स्वतःहून तोंडाने कधीच बोलून दाखवलेला नसतो। परंतु सायलीने कधीच कोणाचा अपमानही केला नाही। तर पूर्णाजीला याची जाणीव होते की सायलीसारखी मुलगी आपल्याला शोधून सापडणार नाही। सायलीचे असणारे संस्कार, तिचा असणारा चांगुलपणा, या सगळ्या गोष्टीने घरातल्या माणसांची मनं तिने जिंकून घेतलेली असतात। परंतु आता आपल्या सगळ्या चुकांची जाणीव झाल्यानंतर पूर्णाजीला आता सायलीसाठी प्रेमाचा पाझर फुटलेला असतो आणि या चुकांची जाणीव झाल्यानंतर पूर्णाजी स्वतःहून सायलीसमोर हात जोडून तिची माफी मागतात। आतापर्यंत मी तुझ्यावर खूप काही आरोप लावले, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे, परंतु आजपासून तू माझी लाडकी नातसून आहे आणि तुझ्यावरती मी खूप महत्त्वाची जबाबदारी देणार आहे। सायलीच्या हाती आता पूर्णाजीने तिजोरीच्या चाव्या ठेवलेल्या असतात व घराचा अख्खा कारभार सायलीच्या हाती सोपवलेला असतो। तेव्हा आता पूर्णाजीचं ते प्रेम पाहून सायलीचे डोळे पाणावलेले असतात। अखेर आता प्रतिमेच्या खऱ्या मुलीला न्याय मिळालेला असतो। आपण आतापर्यंत डायरीमध्ये जे काही लिहिलं की कधी पूर्णाजी आपल्याला सून म्हणून स्वीकारतील का, ते सगळं काही आता सत्यात घडल्यामुळे सायली आनंदाने वेडीपिशी झालेली असते। सायलीने डायरीमध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं की जर कधी पूर्णाजीचा मला आशीर्वाद मिळाला तर माझं आणि यांचं लग्नाचं नातं घट्ट होऊ शकतं आणि सायलीने डायरीत लिहिलेले सगळे काही शब्द अखेर खरं ठरलेले असतात। तर सायली सर्वांसमोर आता पुन्हा घट्ट मिठी मारते। आता तो आनंदाचा क्षण पाहून सगळेजण भारावून गेलेले असतात। तर ते सायली आता पूर्णाजीला म्हणते की या क्षणांची पूर्णाजी मी गेले कित्येक दिवस वाट पाहत होते। आजपर्यंत मला मनापासून वाटायचं की पूर्णाजी कधी आपला स्वीकार करतील का, कधी आपला डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने आशीर्वाद देतील का। लहानपणापासून मी माझ्या आईवडिलांना कधी बघितलंही नाही। आजपर्यंत मी अनाथच होते, परंतु जेव्हापासून मी या घरी आले तेव्हा मला आईंचं प्रेम काय असतं हे जाणवून दिलं। भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे चैतन्य भाऊजी, अश्विन भाऊजी, वडिलांसारखी माया करणारे प्रताप सर आणि रविराज सर व प्रत्येक कायम संकटात ढाल बनून उभा असणारा माझा नवरा। मला सगळ्यांकडून सगळं काही मिळालं होतं पूर्णाजी, परंतु तुमचा आशीर्वाद बाकी होता आणि आज तो आशीर्वाद मला मिळाला। घरात जर कोण सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण असेल तर माझ्यासाठी तुम्ही आहात। खरं सांगू का पूर्णाजी, आज खऱ्या अर्थाने मला माझं अख्खं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं। सायलीच्या त्या शब्दावरती सगळ्या घरातील माणसांचे डोळे पाणावलेले असतात। तर पूर्णाजी सायलीला सांगतात की तुझा हाच लागवी स्वभाव, तुझं मन मोकळेपणाने प्रत्येकाशी प्रेमाने वागणं, याच तुझ्या गुणांनी, याच तुझ्या स्वभावाने सगळ्या घरातील माणसांना तू आपलंसं केलं आहे। घरातल्या प्रत्येकाची चूक तू आजपर्यंत पोटात घातलीस। आज खऱ्या अर्थाने मला तुझा खरा स्वभाव समजला आहे आणि मला खरी सायली समजली आहे। त्यामुळे आज हात जोडून मी तुझी माफी मागते आहे। आज तुझ्या हाती मी खूप मोठा अधिकार सोपवणार आहे। आजपासून अख्खा सुभेदार परिवार मी तुझ्या हवाली केला आहे। मी आणि कल्पना दोघी आता या सगळ्यातून निवृत्त होणार आहोत। आता अख्खा सुभेदार परिवार तुला सांभाळायचा आहे सायली। तर कल्पनाला पूर्णाजी सांगते की कल्पना, आपण दोघी आता या सगळ्यातून निवृत्त होऊन सायली सगळं काही पाहणार आहे। आपण तर आता आपल्या नातवंडाचा विचार करायचा आहे। आपण त्याच्यासोबत खेळायचं, त्याचं बालपण अगदी आनंदात घालवायचं आणि सायली, अर्जुन, तुम्ही ही गोष्ट आता मनावरती घ्या। तेव्हा आता ती गोष्ट पूर्णाजीचं बोलणं ऐकून सायली अर्जुन एकमेकांकडे पाहून खूप लाजतात। तर सायली तिथे आता पुन्हा सांगते की तुम्ही मला जी जबाबदारी दिली आहे ना ती मी नक्की पार पाडेन। या घरातल्या आपल्या सगळ्या माणसांची मी काळजी घेणार आहे, कोणाला काहीही त्रास नाही होऊ देणार।
तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, आता तुम्ही तुमची काळजी सगळी दूर करा. सायली त्यानंतर परत आता पुन्हा हिला घट्ट मिठी मारते. तेव्हा आता सगळेच जण आनंदाने भारावून गेलेले असतात. तर अर्जुनने अर्धी लढाई जिंकलेली असते. आता अर्जुनला फक्त एक काम करायचं असतं की लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवून सायलीला प्रपोज करून खऱ्या अर्थाने तिला सुभेदारांची सून बनवायचं असतं. तर त्यानंतर सायलीला आता कल्पना सांगते की सायली, पुन्हाईने अखेर तुझा स्वीकार केला आहे आणि मी खूप खुश आहे. तेव्हा आता कल्पना पटकन आता पेढे घेऊन येते आणि सगळ्यांना भरवते. परंतु सायलीचं जे काही कौतुक चाललेलं असतं ते पाहून अस्मिताचा मात्र चळफळाट होतो. तर तिथे आता सर्वजण खूप खुश असतात. तेव्हाच पुन्हाची सांगतात की मला तुम्हाला आता दुसरा आनंदाचा धक्का द्यायचा आहे. तेव्हा आता सर्वच जण विचारतात की नक्की कसला धक्का पुन्हाची. तेव्हा आता पुन्हाजी सांगते की मला ना सायली आणि अर्जुनचं लग्न माझ्या डोळ्यासमोर बघायचं आहे. पुन्हाच्या बोलण्यावरती सर्वच जण चकित होतात. अर्जुन तिथे आता म्हणतो की काय परत लग्न, आम्ही तर लग्न केलं आहे ना, मग तू अशी का म्हणतेस. त्यावरती आता पुन्हाजी सांगते की तू एकट्यात लग्न करून आलास, आम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि सायलीचा सुभेदारांच्या सुनेचा जसा मानाने गृहप्रवेश व्हायला हवा तसा काही झाला नाही. आम्हाला ते क्षण आनंदाने जगता आले नाहीत, म्हणून मला परत तुमच्या लग्नाचा घाट घालायचा आहे. आजपर्यंत माझ्याकडून फक्त आणि फक्त सायलीवरती आरोप केले गेले आहेत आणि तिला माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. परंतु मला सायलीला मानाने या घरात परत घेऊन यायचं आहे. माझी ना आता फक्त शेवटचीच इच्छा आहे की मला तुमच्या दोघांचं लग्न होताना माझ्या डोळ्यासमोर बघायचं आहे. मला अर्जुन तुझ्या लग्नात तुझ्या या म्हातारी आजीला नवरदेवाच्या आजी म्हणून मिरवायचं आहे. तुझ्या लग्नाची जी स्वप्न पाहिली होती ना मी, ती मला आता सत्यात उतरवायची आहेत. मला अर्जुन सायली तुमचं लग्न परत अनुभवायचं आहे. अर्जुन काय रे, तू माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही आहेस का. अर्जुन सायली आता मनापासून खूप खुश असतात. कारण पुन्हाजीने आता त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. तर तिथे अश्विन म्हणतो की वा क्या बात आहे आजी, तू तर ना आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट आज इथे बोलून दाखवलीस. आम्हाला अर्जुन दादाच्या लग्नामध्ये खूप धमाल मस्ती करायची आहे, ते लग्न एन्जॉय करायचं आहे. तर तिथे चैतन्य म्हणतो की हो पुन्हाजी, अख्ख्या पनवेलमध्ये समजलं पाहिजे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराचं लग्न होणार आहे. तर तिथे आता अर्जुन सांगतो की खरं तर अर्जुनला मनापासून हे सगळे काही क्षण परत आनंदाने जगायचे असतात. परंतु अर्जुन मुद्दाम करतो. तो म्हणतो की पुन्हाजी, अगं आमचं लग्न तर झालं आहे ना, मग परत लग्न कशासाठी. पुन्हाजी तिथे सांगते की या म्हातारीची इच्छा अर्जुन तू पूर्ण करणार नाहीस का. तुझं लग्न झालं आहे, परंतु तुझ्या लग्नात आम्ही कोणी होतो का. आम्हाला तुझ्या लग्नाचे प्रत्येक क्षण आनंदाचे जगायचे आहेत. आम्हाला लग्नामध्ये खूप धमाल मस्ती करायची आहे, नाचायचे आहे मला तुझ्या लग्नामध्ये. आणि असंही सुभेदारांच्या घरामध्ये माझा शब्द कधी खाली पडला आहे का. मग तो आता तो शब्द तू का डावलतोयस. कल्पना तर खूप खुश होते आणि कल्पना सांगते की पुन्हाही मला तर तुमचा निर्णय खूप आवडला आहे. आपल्याला डोळे भरून आता आपल्या अर्जुनचं लग्न पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायली आता तिथे काहीच बोलू शकत नसतात, कारण त्यांना ते क्षण आता आनंदाने जगायचे असतात आणि त्यांना वाटतं की आपण त्यांच्या आनंदावर उगाचच विरजण नको टाकायला. ते दोघे आता एकमेकांकडे बघतात आणि गप्पच बसतात. आता सगळेजण घरातले खूप खुश असतात. तर पुन्हाजी सांगतात की आता आपण लवकरात लवकर गुरुजींना बोलावून घेऊया, त्यानंतर लग्नाची तारीख पक्की करूया आणि सगळी काही तयारी धूमधडाक्यात करूया. अर्जुन सायलीचं आता लग्न धूमधडाक्यात लावून देऊया. तर तिथे आता अस्मिताचा सायलीवरचा जळफळाट काही कमी झालेला नसतो. तिला पुन्हाजीचा हा निर्णय अजिबात मान्य नसतो. ती लगेचच प्रियाला फोन करते आणि ती सांगते की तन्वी, तुला माहिती आहे का इथे काय घडतं आहे सुभेदारांच्या घरामध्ये. अगं इथे ना आता त्या सायलीच्या कौतुकाचे आनंदाचेच वारे व्हायला लागले आहेत. तेव्हा आता प्रिया विचारते की काय झालं. तेव्हा आता अस्मिता तिथे बॉम्ब फोडते. ती सांगते की पुन्हाजीने आता घराचा सगळा कारभार त्या सायलीच्या हाती सोपवला आहे. तिजोरीच्या चाव्या स्वतःहून पुन्हाजीने तिला दिल्या आहेत आणि तिचा नातसून म्हणून स्वीकारही केला आहे. आता अस्मिताचं बोलणं ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता अस्मिता सांगते की पुन्हाजीने मोठा निर्णय घेतला आहे की आता अर्जुन सायलीचं ते परत लग्न लावून देणार आहेत. तर प्रिया आता खूप चिडते आणि ती मनामध्ये विचार करते की झालं, आतापर्यंत मी जेवढी मेहनत घेतली होती त्या सगळ्या मेहनतीवर या म्हातारीने पाणी फिरवलं. तर आता अस्मिता पुढे काही बोलणार इतक्यात प्रिया फोन कट करते. प्रिया खूप रागाला गेलेली असते. तर तिकडे आता अर्जुन सायलीच्या लग्नाची तयारीला सुरुवात झालेली असते. अर्जुन सायलीचं एकमेकांवरती प्रेम असतं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. ही गोष्ट अजून त्यांनी एकमेकांना सांगितलेलीच नसते, परंतु दोघांचंही सगळं काही मनासारखं घडत असतं. तर आता पुन्हाजीने घेतलेल्या या निर्णयामुळे सायली अर्जुनचं धुमधडाक्यात लग्न कसं लागणार
या लग्नामध्ये आता सायलीचा अख्खा परिवार म्हणजे आश्रमातील सगळे मंडळी तर येणारच आहेत, परंतु चमत्काराने आता प्रतिमा अचानक तिथे येणार का? आणि सायलीचे वडील म्हणून आता रविराज स्वतः तिथे कन्यादान करण्यासाठी उभे राहणार असतात, तर हा प्रियासाठी दुसरा मोठा धक्का बसणार असतो। तर आता सायली अर्जुनचं परत धूमधडाक्यात लग्न कसं लागणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे।